आता पाहूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। नवी मुंबईच्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बाल मराठी उत्सव कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत 12:30 वाजता उपस्थित राहणार। पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू माध्यमांमधील विद्यार्थी संख्येत घट। मागील 10 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 28% घट झाल्याची माहिती। याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 31% विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना आज घरांच्या चाव्यांचं वाटप केलं जाणार। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या दिल्या जाणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चाव्यांचं वितरण केलं जाणार। म्हाडाच्या नवी मुंबईतील विकासकांकडून फसवणुकीचा संशय। म्हाडाचा 20% गृहकोटा विकासकांनीच गिळंकृत केल्याची माहिती। नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली होती। मध्य रेल्वेचे तिकीट तपासणी मोहम्मद शम्स चंद यांनी एका वर्षात 1 कोटीची दंड वसुली केली। मोहम्मद शम्स यांनी 11,483 विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्यांना दंड केलाय। 1,38,505 रुपयांच्या दंडाची वसुली त्यांनी केलेली आहे। एमएमआरडीएच्या कामावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित। क्रेन बिघडल्यानं प्रभादेवी पूल पाडण्याच्या ब्लॉक वाया गेलेला आहे। उड्डाणपुलाच्या गर्डर डिलॉन्चिंगसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। क्रेनच्या हायड्रॉलिक पाईपमध्ये बिघाड झाल्यामुळे पाडकाम रखडलेलं आहे। डोंबिवलीमध्ये गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक झाली आहे। गॅस कनेक्शन बंद होणार असं सांगत 14 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। तर याआधी 2 महिलांना ई चलन आणि लिंक पाठवून 4 लाखांचा गंडा। रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उल्हासनगर शहरामध्ये अज्ञात चोरट्यानं दुचाकी पळवली। कॅम्प 5 मधील गांधी रोड जवळची घटना। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। उल्हासनगर पोलिसात गुन्हा दाखल। उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 2 जणांवर हल्ला। कॅम्प 5 मधील आकाश कॉलनी परिसरातली घटना आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। आता बघूयात न्यूज टॉप 9 मधून पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय। पुणे जिल्हा परिषदेचा उद्या अर्थसंकल्प सादर होणार। यंदाचा अर्थसंकल्प हा 250 ते 300 कोटींचा असेल असा अंदाज आहे। झेडपी सीईओ गजानन पाटील अर्थसंकल्प सादर करणार। पुण्यातील खोदकाम सुरू असलेली कामं ही वेळेत संपवा। पुणे महानगरपालिकेचे आदेश आहेत। पावसाळ्यापूर्व कामांसाठी सुरू असलेले खोदकाम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश। पुण्यातील मार्केट यार्डातील घाबूक फळभाज्यांच्या मागणीमध्ये घट। एलपीजी तुटवड्यामुळे हॉटेल चालकांकडून फळभाज्यांची मागणी घटली। मागणी घटल्यानं कोथिंबीर, मेथी, हरभऱ्याचे दरही घसरले। पुण्यामध्ये 5व्या दिवशी देखील सिलेंडरसाठी नागरिकांची लांबच लांब रांग। पुण्यातील सिंहगड रोडवरती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय। शिवाजीनगर आणि पेठांच्या परिसरामध्ये कमी प्रदूषण क्षेत्र लागू करण्यासंदर्भात विचार सुरू। आराखडा तयार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत। महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन आघाडीचा विजय। अध्यक्षपदी योगेश सोमणी यांचा विजय, तर प्रमुख कार्यवाहकपदी स्वाती महामंडळक यांचा आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांचा विजय झालेला आहे। पुण्यामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे। मुलीच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आल्याचा मृत मुलाच्या आईचा आरोप आहे। नागेश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे। प्रेयसी अल्पवयीन असल्याची माहिती। 10 जणांवर गुन्हा दाखल। लोणीकंदमधील विवाहितेनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। महिला आयोगाकडून आरोपींना तातडीने अटक करून सखोल तपासाचे निर्देश देण्यात आले। वैष्णवी जामकरने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे।